सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज सकाळचे आता बघा 8 वाजलेत आणि पाऊस चालू झाला आहे रिमझिम. हा पाऊस बहुतेक हा रिमझिम पाऊस जो आहे ना तो सगळीकडेच असेल असं मला वाटतंय. कारण रिमझिम पाऊस म्हणलं की सगळीकडेच चालू होतो. तर आता पाऊस बाहेर पडतोच आहे, चालूच आहे. आणि धारावी झाली आमच्या गायांच्या. आणि अजून खायला सुद्धा आणायला जायचं आहे मला त्यांना चारा. तर म्हणलं चला आता स्वयंपाकाचं आज बनवूया काहीतरी स्पेशल. कारण पाऊस म्हणलं ना थोडंसं चटपटीत खाऊच वाटतं सगळ्यांनाच. तर आज आम्ही बनवणार आहे मासे. कारण आमच्या नदीत जे आहेत ताजे मासे मिळतात. तर फोन केला होता त्यांना, जर म्हणजे सापडले तर घेऊन येईल. तर आम्ही वाट बघतोय सगळेजण माशाची. आणि तोपर्यंत म्हणलं चला कोथिंबीर आणली होती काल शेतातून. पाऊस कंटिन्यू असल्यामुळं ओलीच होती सगळी आणि माती पण उडलेली होती त्याच्यावर पावसाच्या टिपक्यांनी. मग ती धुवून स्वच्छ सुकत ठेवली होती. तिथं पिशवीवरच ठेवली होती, पेपरवर नव्हती ठेवली. आणि कापडी पिशवी आहे त्याच्यावर. आता म्हणजे चांगली सुकली. आता मीठ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावी म्हणजे टिकते चांगली. आणि जे गायांचं चारा जो काढायचा आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. गायांचा चारा काढायला गेल्यावर पाऊस तर चालू आहे, थोडा पाऊस कमी झाला म्हणजे जाणार आहे. आमचे हे गेले तर अगोदर कापायला थोडंसं. मग बाकीचं जे काय आहे तर मी पण जाणार आहे. कोथिंबीर निवडून झाली, आता भरून ठेवते फ्रीजमध्ये, चांगली राहील. कोथिंबीर जास्त असली ना मी कधी कधी काय करते, वाळवून ऊन असलं ना वाळवले ना चांगली धुवून स्वच्छ त्याची पावडर करून ठेवली तरी पण चालते. मी कधी कधी ठेवते पावडर करून. आपल्याला नसले असले वेळी का नाही कोथिंबीर नेमकी उपयोगी पडते. आणि न चुरा करता न पावडर करता जरी तशीच जरी ठेवली ना भरणीत भरून वाळवून चांगली तिचा पाला घेऊन तरी पण छान लागते. तसं पण मी करते. तुम्ही कधी केलंय का नक्की सांगा मला. आता मी काय नाश्ता आता काय बनवणार म्हणजे केलाच नाही आणि करणार पण नाही. ते तर रात्रीच्या कोथिंबीरीच्या वड्या होत्या त्याच शिल्लक होत्या. आता म्हणलं चला ह्याच नाश्त्याला खाऊया आणि स्वयंपाक झाल्यावर नंतर मग जेवण. 9:30 वाजलेत तरी बघा अजून पाऊस चालूच आहे. काल पण दिवसभर होता आणि थोडासा मी आवाज ठेवलाय पावसाचा. आणि रात्रभर सुद्धा पाऊस होता, अजून चालूच आहे. तर मी म्हणलं चला आता आधी भाकरी बनवून घेऊया. तर मी भाकरीसाठी काय करते अगोदर थोडंसं जास्तच पीठ मळून घेते, म्हणजे जेवढं लागायचंय तेवढं. कारण काय होतं तोपर्यंत म्हणजे भाकरी करत करत बाजरीचं पीठ चांगलं असं भिजतं पण. आणि भाकरीत ना अजिबात अशा चिरटत नाहीत काय नाही, तर एकदम अशा छान होत्यात. नाही तर बाजरीचं पीठ काय होतं मग असं थोडंसं मोठवाड असलं तरी चिराटतात. पण मला इथं थोड्या भाकरी करूच तर बघा आमच्या फिसुडीने एवढा मला त्रास दिला ना काय तर मला सांगू. तिचा नुसतं ना मला नुसती साडी ओढत होती, पायाला ह्याच्यात चावत होती. कारण मी खाली कधी बसेल ना ह्याचीच ती वाट बघत असते. कारण तिला वाटतं कधी मी हिच्या मांडीवर खांद्यावर बसते. एवढी म्हणजे ती हे लोभट आहे. तर माझ्या इथं भाकरी बनवून झाली आणि 5 मिनिटं म्हणलं चला आता हिच्यासाठी खाली बसूया. तर लगेच बघा मांडीवर येऊन बसली आणि बसती एवढी छान का नाही. लब्बाड आहे लब्बाड. कोण आहे लब्बाड? हो हो चला घास कापायला. आता आम्ही चाललोय बघा. आता पाऊस थांबला आहे. चला म्हणलं गायांचं तोपर्यंत राहिलेलं जे बाकीचं जो खायला आहे ना ते आता काढून घ्यावं. कारण पाऊस जर परत आला ना परत सुरू राहील तसाच. आणि पावसात थंडीत कसं आपल्याला जास्त लागतं जेवण खायला, तसंच गायांना सुद्धा आहे ना पाणी पित नाहीत ना जास्त, त्यामुळं त्यांना सुद्धा आहे ना भरपूर खायला लागतं. आणि पाणी पित नाहीत त्या सुद्धा जास्त, त्यांना सुद्धा जास्तच खायला लागतं. तर का आमचे ते गेले पण पुढं, कारण रस्ताच एवढा घसारखा झाला आहे ना बघा चालून चालून. आणि त्यांचे पण 2 ओझी झाल्यात आता कापून. त्यामुळे ना
जास्त चालून चालून बाकीचे पण वातावरण आहे ना एकदम असं म्हणजे ढगाळ आहे, अजिबात कसलंच ऊन नाही. आता थोड्या वेळ जरा उघडले त्यामुळे म्हणलं चला पटकन खायला कापून गायांचा आणूया. आता गवती घास कापायचा आहे, त्याला कुस नसते अजिबात कसलीच. तर इकडे बघा यांनी हे निघायच्या अगोदर यांची सुरुवात सुद्धा झाली. मला बरेच जण विचारतात हा कोणता घास आहे, तर हा गवती घास आहे. खूप आवडीने खातात गाया ह्याला कूस वगैरे काहीच नसती. कापायला पण एकदम चांगला आणि उरकतो पण पटपट असा. आता एकदम काडी लावल्यामुळं तो असा गुच्छासारखा असा येतो, उभा असतो. आता पावसामुळे थोडासा असा वाकल्यासारखा वाटतोय, पण कापायला एकदम पटपट उरकतो. आणि गायांना सुद्धा खूप असा पौष्टिक आहे हा घास, काडी घास. आता घरी आलो सगळा घास घेऊन आम्ही, आणि गायांना आता म्हणलं चला पाणी पाजून घेऊया. 10:30 वाजले होते गायांचं पाणी खायला. तोपर्यंत आमचा माशांचा प्लॅन आज फसला, म्हणजे मासेच मिळाले नाहीत. त्यामुळे श्रेयाने आज अंड्याची भाजी बनवली. आणि दिवसभर पाऊस असल्यामुळं शेळ्यांचं माझ्या मनोड्यांचं मात्र लय हाल झाले. कारण एकतर येत ना शेळ्या ओल्लं खायला अजिबात खात नाहीत, आपण त्यांच्या पुढे किती पण टाका. पण आता बघा तुम्हाला दिसत असेल पाऊस पडतोय, पण पावसात मात्र ह्या स्वतः म्हणलं ना चरायचं, पावसात म्हणलं ना बघा कशा खात्यात नुसत्या कुरकुर घास. एवढा छान आहे म्हणजे चारीत एवढं गवत भारी. असं मोकळं सोडलं ना एकदम मस्त चरत बसतात त्यांच्या त्या एकट्या. त्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नसते मला पावसाळ्यात यांची. पण मी पावसाळ्यातच त्यांना असं सोडते, हिरीवारी नाही. वातावरण एकदम असं पावसाळा असल्यामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे त्यांचे सुद्धा थोडेसे हालच होतात. आणि मुख्य चित्राबांना एवढं कळतं. आता 4 वाजलेत बघा, त्यांचा सुद्धा ओरडा सुरू झाला होता. 4 वाजले की त्यांना खायला आणि पाणी लागतंच. गावाकडचं आयुष्य साधं जरी असलं ना, वाटतं तितकं म्हणजे एवढं सोपं नसतं, मेहनतीचं असतं खूप. आता पाऊस तर सुरूच आहे, पण आता ह्यांचं मात्र टायमिंगला झालंच पाहिजे. गायांचं कसं असतं, त्यांना एकतर बोलता येत नाही, पण त्यांना टायमिंग मात्र आपोआप कळतो. आता थोडस सुधारित असल्यामुळं, कोबा वगैरे असल्यामुळं कसं कामं जरा पटपट आवरतात पहिल्यासारखी अशी, म्हणजे वेळ लागत नाही. आणि राडा पण जास्त असा होत नाही. त्यामुळं 3-4 गायी एक माणूस जरी म्हणलं ना तरी आरामात सांभाळू शकतो किंवा त्यांचं करू शकतो. आमचं हे पाचत्यात आहे गायांना पाणी. पेत्यात आहे का गाया पाणी? हा, पावसामुळे पाणी एवढं प्यायनात ना. त्यांना खायला जास्त लागतं ना, खायला जास्त लागतं त्यांना. पाणी जास्त काही पित नाहीत गारट्यामुळं. पाऊस अजून चालूच आहे, पाऊस कसलाच आज बंदच नाही. आज लय हाल झाले आमचे पावसात. आणि ह्या बघा आमच्या गावरान कोंबड्या थोड्याशाच आहेत, पण एवढ्या त्रास देतात. त्यांना सुद्धा टायमिंग कळतो खाण्याचा पिण्याचा. त्या सुद्धा त्यांचा टायमिंग झाला की बरोबर एकदम दारात येणार. मग त्यांना असा दाना टाकला का नाही त्यांच्या त्या खात राहतात बघा. त्या चारीला थोडं मोटरचं पाणी सोडलंय, आणि पावसाचं एवढं काय वाहून नाही, पण भिजणं चालल्यामुळं पाणी बघा कसं एकदम असं छान असं वाहतंय. असं छान वाटत बघत राहावं वाटत होतं. आता श्रेयाने तोपर्यंत इकडं माशाची तयारी केली. संध्याकाळी यांनी बाजारातून मासे आणले. आता मी धुवून घेतले स्वच्छ चांगले. श्रेयाची इकडे तयारी चालली, तोपर्यंत म्हणलं चला धारा काढूया. धारा पण लवकरच काढून घेतल्या, कारण लाईट बीट जर गेली तर अंधारात परत बसावं लागेल. त्यामुळे म्हणलं धारा काढून घेतल्या. आणि आमच्या फिशीला दूध घेतलं, तिला गरम गरम दूध काढून घ्यायचं म्हणजे पिते चांगलं ती. तो ह्यांनी बाजार जो आणला होता तो आता मी काय भरणार नाही, सकाळच भरणार आहे. फक्त आता मी थोडासा आता जो आहे तो ओतून ठेवणार आहे, आणि बाकीचा जो काय आहे तो मी तसाच ठेवणार आहे. कारण पावसात म्हणलं ना की ओलसर असतं सगळं, आणि आज दिवसभर पाऊस असल्यामुळं सगळं असं ओलसर ओलसर होतं. श्रेयाची तोपर्यंत धारा काढून येईपर्यंत तिची इकडं मच्छी फ्रायची भाजी सुद्धा झाली, मच्छी फ्राय सुद्धा झालं. आता मला फक्त आता भाकरी बनवायच्या होत्या, त्या सुद्धा मी आता पटकन बनवून घेते. या जेवायला सगळ्यांनी. इथं का रस्सा पण केलाय मी, आणि इथं फ्राय पण केले, कांदा लिंबू मस्त. आता संध्याकाळी पाऊस चालू आहे, अजून पण पाऊस काय बंद नाही, पाऊस तर चाललेलाच आहे. आता जेवायला बसलोय आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली.
मी पण आता जेवायला बसणार आहे. गरमागरम मस्त. पाऊस म्हणलं की सगळ्यांना आनंद होतो, शेतकऱ्यांना. कारण पेरण्या ही अजून काय काय ठिकाणी झाल्या नव्हत्या. त्यामुळं शेतकरी वर्ग जरा नाराज होता, आम्ही सुद्धा. पण आता चांगलं वाटतंय, पाऊस पडतोय त्यामुळं. तर त्यामुळे सुद्धा आनंद आणि मासे खायचा पावसात तो सुद्धा आनंद, दोन्ही आज आनंद एन्जॉय करते. आणि इथं बघा मांजर पाळणं खरंच किती म्हणजे गरजेचं असतं. आमच्या पिशीने बघा इथं उंदरं पकडायला सुरुवात सुद्धा केली. मला खूप म्हणजे भारी वाटलं. नंतर बघा कृतिकाची तिची इथं मस्ती चालली होती. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.